नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कटाची आमटी। कटाची आमटी बनवण्यासाठी 2 पळी तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी, लसूणचा तडका द्यायचा। लसूणचा तडका दिल्यानंतर 2 कांदे मी गॅसवरती भाजून घेतले, बारीक वाटून घेतले। नंतर कांदा टाकून घेतला, कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा भाजल्यानंतर खोबऱ्याचा तुकडा पण मी गॅसवरती भाजून घेतला, खोबऱ्याचं पावडर बनवून घेतली। याच्यामध्ये व्यवस्थित खोबरं कांदा भाजून घ्यायचा। नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे। आंबारी मसाला, लाल चटणी, हळद, चवीपुरतं मीठ, काळा मसाला, आंबारी मसाला, सर्व मसाले टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। तेलामध्ये व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे। मसाल्याला बघा किती छान तेल सुटलं आहे। ही कटाची आमटी खूप टेस्टी लागते। नंतर मी कोथिंबीर टाकून घेतली। ही कटाची आमटी पोळीसोबत खूप टेस्टी लागते। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटू द्यायचं। मसाले चांगले असे भाजून घ्यायचे तेलामध्ये। खूप टेस्टी होते ही आमटी बनवून। पुरणाच्या पोळीसोबत तर खूपच छान लागते, भाताबरोबर। नंतर डाळ टाकून घ्यायची। याच्यामध्ये हरभऱ्याचे वरण टाकून घ्यायचं। याला मस्त उकळी येऊ द्यायची। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।